आमदार अबू आझमी यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आता पत्र पाठवल्याचं समोर येत आहे। राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून निलंबन मागे घेण्याची आझमी यांनी विनंती केली आहे। औरंगजेबाचं कौतुक केल्याप्रकरणी आझमी यांचं निलंबन झालेलं होतं। निलंबनाच्या कारवाईनंतर अबू आझमी यांना उपरती आली। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आदर असल्याचं आता आझमी म्हणतायत। औरंगजेबावरील वक्तव्य इतिहासावर आधारित केलेलं होतं असंही आझमी यांचं म्हणणं समोर आलेलं आहे। महत्त्वाची अपडेट सध्या आपण ही बघू शकतोय। अबू आझमी यांनी विधानसभा अध्यक्षांना आता पत्र पाठवलेलं आहे। राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून निलंबन मागे घेण्याची विनंती त्यांनी केली आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत। निखिल, खरं तर महत्त्वाची अपडेट आपण बघू शकतो। अबू आझमी आता यांना उपरती आल्याचं बघायला मिळत आहे। विधानसभा अध्यक्षांना त्यांनी पत्र पाठवलेलं आहे। निलंबन मागे घेण्याची ते आता विनंती करतायत। नक्कीच आपण पाहिलं तर अबू आझमी यांनी काही दिवसापूर्वी वक्तव्य केलेलं होतं आणि हे वक्तव्य त्यांना चांगलंच भोवलेलं आहे, कारण आता सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून त्यांचं निलंबन आहे ते करण्यात आलेलं आहे। ही सर्व मागणी पाहता त्यांनी आता जे निलंबन आहे मागे घेण्यासंदर्भात राहुल नार्वेकर यांना पत्र आहे ते देखील लिहिलेलं आहे आणि या पत्रात त्यांनी असं नमूद देखील करण्यात आलेलं आहे की मी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा कुठलाही अवमान आहे तो केलेला नाही आहे। महाराजांबद्दल जे काही मी म्हटलेलं आहे ते अनेक इतिहासकारांच्या उदाहरणांवरून म्हटलेलं आहे आणि याचं ह्या सर्व जे मी बोललेलो आहे त्याचा उल्लेख देखील याआधी करण्यात आलेला आहे, तो म्हणजे अनेक पुस्तकांमध्ये। याच माध्यमातून माझं निलंबन आहे ते मागे घेण्यात यावं। मी असंविधानिक असं काहीच बोललेलो नाही असं देखील त्यांनी ह्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे आता अबू आझमी यांच्या पत्रावरती राहुल नार्वेकर नक्की काय विचार करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल, कारण अनेक क्षेत्रातून त्यांच्या निलंबनाची मागणी आहे ती करण्यात आलेली होती। फक्त ह्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातूनच निलंबन नाही तर आमदारकीचं निलंबन देखील करावं अशी देखील मागणी आहे ती अनेक स्तरातून करण्यात आलेली आहे। त्यामुळे या पत्रानंतर आता राजकीय घडामोडी कशा प्रकारे घडतात किंवा राहुल नार्वेकर याच्यावरती काय विचार करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। नक्कीच निखिल, खरं तर राहुल नार्वेकर यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।